अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती मुसळधार पावसाची त्यामुळे शक्यता आहे। येत्या 36 तासांमध्ये कमी दाबाचा हा पट्टा आणखीन तीव्र होणार असंही वर्तवलं जात आहे। कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे आणि मुंबईमध्ये त्यामुळे पावसाची शक्यता वाढणार आहे। गेले 2-3 दिवस सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे प्रचंड आपत्कालीन परिस्थितीही काही ठिकाणी निर्माण झालेली आहे। मुंबईमध्ये रिपरिप पाऊस सातत्याने पडतोय, परंतु कदाचित हा पाऊस आणखी मुसळधार होण्याची शक्यता आहे पुढच्या 36 तासांमध्ये। फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आणि याचं कारण आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्याची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता आहे। हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यावर्षी सरासरीच्या 7 ते 17% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। अर्थातच सध्या ज्या सरी बरसत आहेत त्या मान्सूनपूर्व पावसाच्या आहेत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, पुढच्या 36 तासांच्या दृष्टीने मुंबई आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईच्या दृष्टीने आणखीन काय सांगता येईल, कुठली खबरदारी घेणं आवश्यक आहे? एकूण पाहायचं तर दक्षिण कोकण आणि गोव्याच्या किनाऱ्यावरील जे पूर्व मध्य अरबी समुद्र आहे त्या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे निर्माण झाल्याचं दिसतं आहे आणि पुढील 36 तासांमध्ये कमी दाबाचं हे क्षेत्र उत्तरेकडे सरकत आपल्याला डिप्रेशनमध्ये रूपांतर होत आणखी तीव्र होताना त्याची तीव्रता जी आहे ती वाढताना दिसणार आहे। यामुळे एकूण मुंबई परिसर असेल किंवा मग कोकणातला भाग असेल, इथं आपल्याला आज संध्याकाळनंतर पावसाची तीव्रता ही जी आहे ती वाढताना दिसू शकते। उद्या देखील मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो चांगला बरसण्याचा अंदाज आहे। सोबतच मध्य महाराष्ट्रामधलं पुणे असेल किंवा मग नाशिकचा भाग असेल, घाट परिसर असतील, या घाट परिसरामध्ये देखील आपल्याला पाऊस जो आहे तो पाहायला मिळू शकतो। एकूणच या संदर्भात चक्रीवादळामध्ये रूपांतर होईल का ही अद्याप भारतीय हवामान विभागाकडून स्पष्टता आलेली नाहीये। नक्कीच अभिषेक, त्यामुळे एकंदरीतच खबरदारी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।